नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 2-3 दिवसाच्या गॅप नंतर एक लेक्चर बनवलंय. याला एक थोडंसं कारण आहे, कारण मी आउट ऑफ टाउन होतो. एक थोडंसं प्रोजेक्टशी संबंधितच काम होतं आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी नक्कीच आम्ही खूप हार्डवर्क करतोय आणि तो लवकरच लॉन्च पण होईल. ओके, मात्र तोपर्यंत तरी तुम्ही स्वतःचा सेल्फ स्टडी सुरू ठेवावा, कारण 2018साठी जो अभ्यास करायचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचा आहे. एकदम कॉन्सन्ट्रेट पद्धतीने आणि जे सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत ते पण करायचे आहेत आणि एकदम असा आपण अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्या पर्सनॅलिटीमध्ये पण एक छान डेव्हलपमेंट होईल. मग त्या दृष्टीने एक लेक्चर 28 तारखेला और 29 तारखेला तुमच्यापर्यंत येईल. त्याच्यातून तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये काय काय टॉपिक कव्हर करायचे आहेत तर ते सुद्धा असेल त्याच्यामध्ये सांगितलेलं. आज आपण महाराष्ट्रातली खनिज संपत्ती हा टॉपिक बघणार आहे. ॲक्च्युली आपला फोकस हा महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीवर जास्त असेल, पण त्याचबरोबर आपण देशामध्ये आणि जगामध्ये आपले खनिज साठे काय काय आहेत, आपला जगामध्ये कितवा क्रमांक लागतो कुठल्या पर्टिक्युलर खनिजामध्ये, हे सगळे पॉईंट सुद्धा आपण कव्हर करणार आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला 4-5 लाईनर क्वेश्चनमध्ये प्रत्येक लाईन आपल्याला माहिती असेल. ओके, तर सगळ्यात आधी आपण एक चार्ट बघूया. हा चार्ट आता अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना फक्त महाराष्ट्रातली खनिज संपत्ती लक्षात ठेवायची आहे, तर त्यांना सुद्धा हे उपयोगीच पडणार आहे. डायरेक्टली जोड्या लावामधले प्रश्न ते अटेम्प्ट करू शकतात या चार्टमधून, तर ते तुम्ही बघू शकता आणि पाठ करायचंच आहे. ओके, तर लोह खनिजाचे साठे कुठं कुठं आहेत तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली. मॅंगनीजचे साठे कुठं आहेत तर भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. बॉक्साईटचे साठे रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, ठाणे, सांगली आणि सातारा. तर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. ओके, त्यानंतर क्रोमाईटचे साठे आपल्या गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आहेत. मग तुम्ही जर ऑब्झर्वेशन करत असाल तर हे सगळे आपले पूर्व महाराष्ट्राचे जवळपास जिल्हे आहेत आणि जास्त करून सगळे मग कोकणामधले दिसतील. ओके, त्याच्यावरून आपण थोडासा निष्कर्ष लावू शकतो आणि ते डिटेलमध्ये आपण बघणार सुद्धा आहे. चुनखडक हा आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, अहमदनगर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळतो. दगडी कोळसा सुद्धा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ, ज्याला की आपण विदर्भ म्हणतो, त्याला पूर्व महाराष्ट्र म्हणलं तरी चालेल, तर त्या विभागांमध्ये किंवा त्या जिल्ह्यांमध्ये दगडी कोळसा आपल्याला बघायला भेटेल. आणि महाराष्ट्राला खनिज तेलाचे सुद्धा साठे लाभलेले आहेत, ते म्हणजे मुंबई हायला. ओके, तर इथं खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे सुद्धा आहेत. तर हा चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये जोड्या लावाचे प्रश्न असतील, 1 लाईनर प्रश्न असेल तर तो अटेम्प्ट होईलच. आता आपण एकदम डिटेलमध्ये महाराष्ट्राच्या खनिज क्षेत्रफळापासून ते आपल्या देशामध्ये कुठं कुठं खनिज संपत्ती आहे हे सगळं व्यवस्थितपणे बघणार आहे. थोडंसं लेक्चर लेंदी सुद्धा असू शकतं, मात्र मी एवढ्या चांगल्या पद्धतीने गॅरंटी देतो की तुम्हाला समजेल, कारण हे लेक्चरच एवढ्या एफर्ट्सने बनवलं आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. ओके, तर हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा. आता आपल्या महाराष्ट्राचं एकूण जे क्षेत्रफळ आहे 3,07,717 चौरस किलोमीटर, याच्यापैकी जवळपास 58,000 चौरस किलोमीटर या क्षेत्रफळात खनिज क्षेत्र म्हणून ओळखले जातात किंवा खनिज क्षेत्र आहे. एकूण 58,000 चौरस किमी. तर हे टोटल आपलं जे क्षेत्रफळ आहे ह्याच्या एक नियर अबाउट 20% बनतं. ॲक्च्युली 19 पॉईंट समथिंग बनाल, मात्र ठीक आहे, नियर अबाउट 20% क्षेत्र हे आपलं खनिज क्षेत्र आहे. तर अशी सुद्धा एक 1 लाईनर लाईन बनू शकते की महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किंवा एकूण खनिज क्षेत्र हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी एक 20% आहे. तर ही लाईन योग्य किंवा अयोग्य असं विचारू शकतात एक्झाममध्ये, त्याच्यामुळे हे डेटा महत्त्वाचा आहे. प्रत्येक लाईन ह्याच्यामधली महत्त्वाची आहे. अर्ध्याहून आपला अधिक महाराष्ट्राचा जो भाग आहे हा लाव्हारसापासून उत्पन्न झाला असावा असे आपल्याला पुरावे सुद्धा भेटलेले आहेत. आणि याच्यानुसार एक पठाराची एक निर्मिती झाली, म्हणजे जो लाव्हारस आपल्या भूभागावरती पसरला त्याच्यापासून एक पठाराची निर्मिती झाली आणि त्याला आपण दख्खनचे पठार म्हणून ओळखतो. तर या पठाराच्या खाली सुद्धा बरीच आपली खनिज संपत्ती दडलेली असावी असा सुद्धा अंदाज आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातली जी सर्व खनिज संपत्ती आहे ही पूर्व महाराष्ट्र, म्हणजेच आपण पूर्व विदर्भ म्हणतो त्याला, तर पूर्व महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकण या भागामध्ये एकवटलेली आहे असं दिसून येतं. ओके, मात्र आपल्या दख्खनच्या पठाराखाली सुद्धा बरीचशी खनिज संपत्ती असू शकते असं सुद्धा वर्तवलं जात आहे. ओके, तर आपण जर विभागानुसार बघितलं कुठल्या विभागामध्ये किती खनिज संपत्ती आहे, किती % साठे आहेत, तर एकूण जी महाराष्ट्राला खनिज संपत्ती लाभली आहे ह्याच्यापैकी 60% एवढी खनिज संपत्ती 60% ही एका नागपूर विभागामध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे नागपूर विभाग हा आपल्याला खनिज संपत्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि एक अग्रेसिव्ह विभाग आहे. त्याच्यानंतर कोकण विभाग
इथे एक 20% हे आपले एकूण खनिज संपत्तीचे साठे आहेत महाराष्ट्रातले. त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये 10% आणि इतर सगळे जे विभाग आहेत तर याच्यामध्ये एकूण 10% सगळ्यांची जर बेरीज केली, जसं पुणे विभाग, ओके, औरंगाबाद विभाग यांची ॲडिशन जर केली तर एकूण तिथं 10% भेटेल. तर असं सगळ्यात जास्त कुठं आहेत, कुठल्या विभागामध्ये आहेत असं विचारलं खनिज संपत्तीचे साठे तर ते म्हणजे नागपूर विभाग. ओके. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला लोह खनिज, मॅंगनीज, दगडी कोळसा, बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाईट, कायनाईट आणि डोमोनम तर हे सगळे आपल्याला साठे बघायला भेटतात. ओके, किंवा ही सगळी खनिज संपत्ती महाराष्ट्रामध्ये आहे. जास्त करून महाराष्ट्रामध्ये जी आपली खनिज संपत्ती आहे त्याच्यामध्ये दगडी कोळशाचं प्रमाण सगळ्याधिक जास्त आहे जर आपण प्रति टन विचार केला तर. कारण दगडी कोळशाचे महाराष्ट्रामध्ये जे साठे आहेत हे 5,500 दशलक्ष टन एवढे आढळतात. त्याच्यानंतर लोह खनिज, त्याच्यानंतर बॉक्साईट, त्याच्यानंतर कायनाईट आणि चुनखडी यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी प्रमाण महाराष्ट्रामध्ये क्रोमाईट या खनिजाचं आहे. 2016च्या आर्थिक पाहणीच्या अहवालानुसार देशातील एकूण खनिज संपत्ती किंवा खनिज उत्पादनापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण 4% खनिज उत्पादन आहे. ओके. आणि महाराष्ट्रातली एकूण खाणींची संख्या जरी विचारली एक्झाममध्ये तर एकूण महाराष्ट्रामध्ये 290 खाणी आहेत. ओके. तर हे सगळा डेटा तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये याच्यावरती काही प्रश्न बनू शकतात. ओके. आपण जे आपले विभाग बघितले तर आपण जर ओव्हरव्ह्यू बघितला फक्त तर एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत आणि त्याच्यापैकी एकूण 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला खनिज संपत्ती एकवटलेली दिसते. ते कुठले कुठले जिल्हे तर नागपूर आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर भंडारा आहे, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे. तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला खनिज संपत्ती जास्त करून बघायला भेटेल. ओके. तर आता आपण एक एक खनिज डिटेलमध्ये बघूयात. सगळ्यात आधी आपण जो सगळ्यात जास्त अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये तिथून सुरुवात करू, तो म्हणजे दगडी कोळसा. तर दगडी कोळसा हा ॲक्च्युली कसा तयार होतो तर खूप जास्त म्हणजे मिलियन्स इयर ॲगो जे आपले पृथ्वीवरती फक्त एक घनदाट जंगल असायचं, एकदम जायंट असं जंगल होतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्याचं जे वनस्पती होत्या ते एकमेकावरती साठत गेल्या म्हणजे ॲक्च्युली काय व्हायचं तर फक्त पृथ्वीवरती त्या काळात फक्त आणि फक्त जंगलच होतं. मग त्यावेळेस जे आधीचे झाड आहेत हे त्यांचं डिकम्पोजिशन व्हायचं किंवा ते मरून त्याचं डिकम्पोजिशन व्हायचं, त्याच्यावरती मग दुसरे झाडं येणार, मासा लेअरवरती लेअर साठत गेला आणि जो सगळ्यात खालचा लेअर असतो त्याच्यामध्ये जे ऑक्सिजनचं प्रमाण होतं ते फोर्सफुली बाहेर निघून जातं. थोडाफार ऑक्सिजन असतो सजीवामध्ये, त्याच्यामुळं ते प्रमाण एक केमिकल रिॲक्शन, फिजिकल चेंजेस होऊन त्याच्यामधून ऑक्सिजन हे बाहेर फेकलं जायचं आणि एकदम कार्बन डिपॉझिट व्हायचं त्याच्यामध्ये, कार्बन एकदम रिच कार्बन डिपॉझिट व्हायचं, त्याच्यामध्ये कार्बन शिल्लक राहायचं. तर अशामुळं काय व्हायचं, जे लाकूड जे आधीच्या काळामध्ये जे लाकूड म्हणलं जायचं त्याचंच कन्व्हर्जन फक्त कार्बन डिपॉझिट त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन कोलमध्ये झालं किंवा कोळशामध्ये झालं. ओके. तर कोळसा कसा बनतो, दगडी कोळसा कसा बनतो हे तुम्हाला कळालं असेल. डिकम्पोजिशन प्रोसेस आहे, सरळ एवढं लक्षात ठेवा. आणि ही प्रोसेस सध्याची नाही आहे, ही मिलियन्स इयर ॲगो म्हणजे लाखो वर्षांपूर्वीची प्रोसेस आहे. ओके. त्याच्यामुळं आता कोळशाचे जे प्रकार असतात हे त्याच्यामध्ये असलेल्या किंवा दगडी कोळशाचे जे प्रकार असतात हे त्याच्यामध्ये जे कार्बनचे अमाऊंट आहे, ऑक्सिजनचं प्रमाण आहे, हायड्रोजनचं प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये जी असलेली ॲश आहे, सल्फर आहे, काही ठिकाणी नायट्रोजन पण आहे. तर हे जे प्रमाण आहे ते त्याच्यानुसार या कोळशाची क्वालिटीसुद्धा ठरते आणि त्यानुसारच कोळशाचे प्रकार पण पडलेले आहेत. ओके. दगडी कोळशालाच ब्लॅक गोल्ड म्हणून सुद्धा ओळखतात. आता आपण दगडी कोळशाचे जे सगळे बेसिक टाईप आहेत आपण ते डिटेलमध्ये बघूयात. कॅनल हा सगळ्यात बेसिक टाईप आहे. हा ॲक्च्युली दगडी कोळसा नसतो, त्याची एकदम जो बेसिक लेवल आहे म्हणजे जस्ट फॉर्म व्हायला सुरुवात होतोय अशा टाईपचा असतो. हा एकदम निकृष्ट दर्जाचा असतो. मग आपण याला त्यामुळे दगडी कोळसा म्हणून पण कन्सिडर करू शकत नाही. फक्त एक तुम्ही लक्षात ठेवा, एक स्टार्टिंग स्टेज आहे त्याला कॅनल म्हणतात. त्याच्यानंतर पीठ हा महत्त्वाचा आहे कारण पीठमध्ये कार्बनचं जे प्रमाण आहे हे इन बिटवीन 40 to 55 या दरम्यान असतं. ओके. आणि हा सुद्धा एक कमी प्रतीचा समजला जातो आणि याचा उपयोग हा डांबर तयार करण्यासाठी केला जातो. ओके. तर पीठ कोळसा हे लक्षात ठेवा. बऱ्याच पुस्तकांमध्ये आकडेवारी फक्त 40% वगैरे पण सांगितलेली आहे, तर 40 to 45 अशी सुद्धा बऱ्याच ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. ओके. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार बघू त्यातला लिग्नाईट. हा एक दगडी कोळशाचा महत्त्वाचा प्रकार आहे. याच्यामध्ये सुद्धा
कार्बनचं जे पर्सेंटेज असतं हे इन बिटवीन 40 to 45च्या आसपासच असतं, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की पीट टाईपपेक्षा थोडं जास्त कार्बन पर्सेंटेज ह्या लिग्नाईटमध्ये असतं. लिग्नाईटमध्ये मॉइश्चर कंटेंट हाय असतो, म्हणजे नियर अबाउट 35% हे मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं. लिग्नाईटचा कलर जो आहे तो म्हणजे डार्क टू ब्लॅक ब्राऊन अशा प्रकारचा कलर असतो त्याचा. हलक्या प्रतीचाच आपण याला कन्सिडर करतो. एक इंटरमिडिएट स्टेज तुम्ही म्हणू शकता, हाय लेवल आणि लो लेवलच्या मधला असतो हा. आणि ह्याचा उपयोग हा गॅस निर्मिती, तेल शुद्धीकरण, वीज निर्मिती अशा कामांमध्ये होतो. ओके. आणि लिग्नाईटचं एक महत्त्वाचं म्हणजे लिग्नाईटच्या एक ड्रॉबॅक आहे की खाणकाम करत असताना त्याच्यामुळं एक ॲक्सिडेंट्स पण होऊ शकतात खाणींमध्ये, जसं की आग लागणे. ओके. तर लिग्नाईट हा जो आपला दगडी कोळशाचा एक प्रकार आहे हा खाणींमध्ये आग लागण्याच्या ॲक्सिडेंटला कारणीभूत आहे. ओके. एक्झाममध्ये जर विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे लिग्नाईटमुळे हे सुद्धा होतं. ओके. आणि त्याच्यानंतरचा एक स्टेज असती दगडी कोळशाची, ती म्हणजे बिट्युमिनस कोल. तर बिट्युमिनस हा एक महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये जे कार्बनचं प्रमाण आहे हे 70 to 80% असतं. ओके. आणि जगामध्ये 80% हे जे साठे सापडतात दगडी कोळशाचे ह्याच्यामध्ये बिट्युमिनस कोल सापडतात. ओके. म्हणजे जेवढे साठे अवेलेबल आहेत याच्यापैकी 80% दगडी कोळशाचे साठे हे बिट्युमिनस या कोल या प्रकारामधले येतात. ओके. तर थोडासा जो लिग्नाईट आपण बघितला त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स स्टेज आहे ही बिट्युमिनस. ओके. आणि बिट्युमिनस ह्याला आपण मध्यम प्रतीचा कन्सिडर करतो. लोखंड वितळवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर हा पॉईंट तुम्ही महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि एक सगळ्यात हाय लेवल किंवा एकदम चांगल्या क्वालिटीचा दगडी कोळसा तो टाईप म्हणजे अँथ्रासाईट. तर अँथ्रासाईट हा दगडी कोळशाचा सगळ्यात उच्च प्रतीचा दगडी कोळसा म्हणून कन्सिडर केला जातो. ह्याचं जे प्रमाण आहे हे जगामध्ये फार कमी आहे. 80 ते 95% याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण असतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे कार्बनचं कॉम्पोजिशन आहे हे नियर अबाउट सगळाच एक कार्बनचा आपल्याला तुकडा भेटू शकतो. ओके. म्हणजे तो एकदम चांगल्या क्वालिटीचा मानला जाईल. याचा एक चांगली क्वालिटी त्याच्यातली म्हणजे तो पटकन पेट पण घेऊ शकतो. त्याची इफिशियन्सी जास्त असते आणि तो पटकन पेट घेतो. मात्र त्याच्यातून हीट जी आहे ही थोड्या प्रमाणामध्ये लॉस होते, म्हणजे तो नेहमी पेटता राहू शकतो. ओके. म्हणजे जास्तीत जास्त वेळा आपण त्याचा इंधनमधून वापर करू शकतो. ओके. आणि त्याच्यातून जो फ्लेम येईल किंवा त्याच्यातून जी निघणारी आग आहे ही ब्ल्यू फ्लेम असती, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके. म्हणजे ब्ल्यू कलरची फ्लेम त्याच्यातून येते, एकदम हळूहळू जळतो आणि एक उत्तम प्रकारचं इंधन म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. ओके. याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जे आहे एकदम निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळेच याच्यामध्ये या सगळ्या क्वालिटीत. तर हा महत्त्वाचा टाईप होता दगडी कोळशाचे. हे आपण सगळे टाईप बघितलेत. दगडी कोळशाचे आपण सोर्स वगैरे बघू आता. दगडी कोळशाचा तो तुम्हाला माहिती असेल मुख्य उपयोग कशासाठी असतो, तर औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये याचा मुख्य वापर केला जातो. आता सध्या आपल्या देशामध्ये तर रेल्वेमध्ये ह्या दगडी कोळशांचा वापर होण्याची प्रथा बंदच झालेली आहे, कारण तशा प्रकारचे इंजिन फार कमी आहेत. त्याच्यामुळे आपण तो तरी यूज त्याचा आता कन्सिडर नाही करू शकत. लोखंड तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी जी एनर्जी लागते ही सुद्धा आपण दगडी कोळशापासूनच बनवतो. दगडी कोळशाचा वापर डांबर तयार करण्यामध्ये सुद्धा होता. ओके. आता आपण जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन महाराष्ट्राशी संबंधित आहे ती आपण कव्हर करू. तर महाराष्ट्रात खनिज उत्पादनात दगडी कोळशाचा वाटा हा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा हा प्रामुख्याने पूर्व महाराष्ट्रामध्ये सापडतो, म्हणजे विदर्भाच्या बाजूला जास्त आपल्याला बघायला भेटेल. जसं की वर्धा, वैनगंगा हे नदींच्या खोऱ्यांमध्ये हा दगडी कोळसा सापडतो आपल्याला. एकूण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वाटा जर म्हणाल तर दगडी कोळशाचा उत्पादनाचा आहे. 553 कोटी टनाचे दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रामध्ये आढळतात. हे आपल्या देशाच्या एकूण उत्पादनाच्या 4% एवढे आहेत. म्हणजे जे 553 कोटी टनाचे महाराष्ट्रामध्ये जे दगडी कोळशाचे साठे आहेत हे आपल्या देशाच्या एकूण 4% आहे. ओके. याची निर्मिती आपण बघितली वनस्पतींपासून होते. हा एक जलजन्य या स्तरित खडकाचा एक प्रकार आहे. दगडी कोळशामध्ये जे असलेलं कार्बनचं प्रमाण आहे, मॉइश्चर आहे, याच्यामध्ये आपण बघितले की त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. आणि महाराष्ट्रामध्ये 2014-15 या आर्थिक वर्षामध्ये दगडी कोळशाचे जर उत्पादन बघाल तर ते एकूण 352.85 लाख टन एवढं उत्पादन झालेलं आहे. किंवा एवढं उत्पादन आपण घेतलेलं आहे. जर याची पैशामध्ये किंमत बघाल तर ती होईल 6082 कोटी रुपये. ओके.
तर जवळपास आपण 2014-15 या आर्थिक वर्षामध्ये दगडी कोळशातून 6,082 कोटी रुपये एवढे आपण दगडी कोळशातून कमवलेत. ओके, तर दगडी कोळशाचे आपण साठे बघू महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आहेत. तर हा महत्त्वाचा पोर्शन आहे. दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये वणी, जे वर्धा नदीचे खोरं आहे, तर इथं आपल्याला सापडतील. चंद्रपूरमध्ये, बल्लारपूर, तर ॲक्च्युली बल्लारपूरमध्ये महाराष्ट्रात जेवढे साठे आहेत त्याच्या 70% साठे हे बल्लारपूरमध्ये आहेत. त्याच्यामुळे बल्लारपूर एक महत्त्वाचं ठिकाण आहे दगडी कोळशाच्या उत्पादनासाठी. ओके, आणि त्याच्यानंतर वर्धा नदीच्या खोऱ्यात तर आपल्याला भरपूर साठे याचे बघायला भेटतील. नागपूरमध्ये पाटण सावंगी, त्याच्यानंतर सिलेवार, कामठी, जे की कन्हान खोरे किंवा कन्हान नदीच्या खोऱ्यामध्ये, तर तिथं सुद्धा आपल्याला दगडी कोळशाचे साठे बघायला भेटतील. त्यानंतर उमरेड हे आम नदीचे खोऱ्यामध्ये उच्च प्रतीचा कोळसा आपल्याला तिथे भेटेल. ओके, तर हे सगळे दगडी कोळशाचे प्रमुख साठे होते. दगडी कोळसा तुम्हाला समजला असेल कसं याचं निर्मिती होते, याचे प्रकार काय काय असतात. आता आपण पुढच्या खनिजाकडे वळूयात आणि ते म्हणजे लोह खनिज. तर लोह खनिज सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने सापडतं. त्याची क्वांटिटी सफिशियंट आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचे सुद्धा वेगवेगळे टाईप पडतात. जसं की जर आपण त्याचे पहिल्यांदा जर टाईप बघितले तर त्याचे एकूण 4-5 टाईप पडतात. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे सिडेराईट. तर सिडेराईट हा प्रकार किंवा हा जो प्रकारचा लोह खनिज आहे, हे लोह खनिजमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये लोह असतं. हा सगळ्यात लो क्वालिटीचा सिडेराईट नावाचा हा लोह खनिजाचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये 40% पेक्षा कमी हे लोहाचं प्रमाण असतं. हा एक कमी दर्जाचा मानला जातो. ओके, ह्याच्यामध्ये इम्प्युरिटीजचं प्रमाण जे आहे हे जास्त असतं. ओके, आणि हा पिवळसर रंगाचा असतो, स्तरित खडकामध्ये आढळतो. तर हे सगळे सिडेराईट बद्दलचे पॉईंट होते. त्याच्यानंतर लिमोनाईट हा एक प्रकार आहे लोह खनिजाचा, आणि लिमोनाईट ह्याच्यामध्ये लोह एक 40 ते 60% आसपास आपल्याला बघायला भेटेल. हा एक मध्यम दर्जाचा लोह खनिजाचा प्रकार आहे आणि हा स्तरित खडकात आढळतो. ओके, तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट होते. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे मॅग्नेटाईट. तर मॅग्नेटाईट हा महत्त्वाचा लोह खनिजाचा प्रकार आहे, कारण 40 ते 70% याच्यामध्ये लोह असतं. याचा रंग काळा रंग असतो आणि हा एक उच्च दर्जाचा लोह खनिज मानलं जातं. ओके, आता काही पुस्तकांमध्ये हा आकडा डायरेक्टली 72% दिलेला आहे, काही पुस्तकांमध्ये 60 ते 70% असं दिलेलं आहे. ओके, तर इथं दोन्ही संदर्भ मी तुम्हाला सांगतो, कारण मी दोन्ही पुस्तकं वाचलेली आहेत आणि काही पुस्तकांमध्ये 72% दिले, काही पुस्तकांमध्ये 60 ते 70. ओके, तर एक आपण असं अंदाजा ठेवू शकतो की एक 70%च्या आसपास मॅग्नेटाईटमध्ये लोह आपल्याला बघायला भेटेल. हा कुठल्या खडकांमध्ये आढळतो महत्त्वाचा आहे, तर अग्निजन्य व स्तरित अशा खडकांमध्ये हे आपल्याला मॅग्नेटाईट हा लोह प्रकार आढळतो. ओके, तर जर आपण मॅग्नेटाईटचे जर साठे बघितले तर आपल्या देशामध्ये मॅग्नेटाईटचे साठे भरपूर आहेत. त्याच्यापैकी 73% साठे हे आपल्या कर्नाटकमध्ये आहेत. ओके, 14% आंध्र प्रदेशमध्ये आहेत, राजस्थानमध्ये एक नियरली 5% आहेत, तामिळनाडूमध्ये पण एक 5%च्या आसपास. ओके, तर हे मॅग्नेटाईटचे साठे होते. त्याच्यानंतर जो एक प्रकार आहे तो म्हणजे हेमेटाईट. तर हेमेटाईट एक उच्च प्रतीचं किंवा चांगल्या प्रतीचं लोह आहे. याच्यामध्ये सुद्धा 70%च्या आसपास आपल्याला लोह बघायला भेटेल, 70पेक्षा थोडंसं जास्त. तर हे सुद्धा एक बेस्ट क्वालिटी लोह खनिज किंवा लोह प्रकार मानला जातो. ह्याचा जो कलर असतो हा लालसर काळ्या रंगाचा कलर असतो आणि हा सुद्धा अग्निजन्य व स्तरित खडकांमध्ये आढळतो. ओके, आणि हेमेटाईटच्या बाकीच्या आपल्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये ज्या ओव्हर्स आहेत त्याच्यामध्ये ओडिशा या राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात हेमेटाईट आपल्याला आढळेल. 33% हे टोटल हेमेटाईट ओव्हर्सच्या ओडिसामध्ये 33% आहेत. ओके, झारखंडमध्ये 26%च्या आसपास आणि छत्तीसगडमध्ये 18%. तर हे सगळे जे पॉईंट आहेत म्हणजे तुम्हाला सांगतोय हे तुम्ही लक्षात ठेवा, त्याला नोट डाऊन सुद्धा करा. ओके, आणि सगळे आपण अख्ख्या देशामध्ये जर बघितलं तर या 3-4 राज्यांमध्येच 80%पेक्षा जास्त हेमेटाईटचे साठे आहेत, जसं की ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, आंध्र प्रदेश. ओके, लोह खनिज आणि महाराष्ट्राचा आपण जर संबंध बघितला तर एकूण लोह खनिजांच्या साठ्यांपैकी 20% साठे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, तर एकूण लोह खनिजाचे जे सगळे प्रकार आहेत याच्यामध्ये जेवढा आपल्या देशामध्ये साठा आहे त्याच्या 20% साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये. जे आपण मागाशी बघितलं ओडिसामध्ये, जे कर्नाटकमध्ये जे पर्सेंटेज बघितलं हे पर्टिक्युलर त्या टाईपच्या साठ्यांचं होतं. म्हणजे हेमेटाईट हे लोह खनिज 33% ओडिसामध्ये आढळतं. त्याचप्रमाणे त्याच्या आधी मॅग्नेटाईट बघितलं, त्याच्या 73% मॅग्नेटाईटचे जे साठे आहेत हे कर्नाटकमध्ये आहेत.
मात्र जर ओव्हरऑल विचार केला तर ओव्हरऑल लोह खनिजाच्या साठ्यांपैकी महाराष्ट्रामध्ये 20% साठे आहेत. ओके, लोह खनिज तर आपल्याला माहिती आहे, शुद्ध लोखंड तयार करण्यासाठी, पोलाद तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो आणि पोलादापासून वगैरे नंतर काय होतं ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राचा जर आपण 2014-15 या आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर लोह खनिजाचं एकूण उत्पादन 20.76 लाख टन एवढं झालं होतं आणि याच्यातून महाराष्ट्राला 280 कोटी रुपये एवढे सुद्धा भेटले होते. ओके, आता आपण बघू महाराष्ट्रामध्ये साठे कुठं कुठं आहेत. तर महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जे जांभा प्रकारचे जे खडक आहे तर या खडकांमध्ये लोह खनिज आढळते. ओके, त्याच्यानंतर पूर्व महाराष्ट्रात गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जे टॅकोनाइट हा खडक आहे तर या खडकांमध्ये सुद्धा लोह खनिज सापडते. ओके, तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये कुठं तर जांभा प्रकारच्या खडकामध्ये आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये जरी कुठे विचारलं तर टॅकोनाइट या खडकांमध्ये आपल्याला लोह खनिज आढळते. तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट होते. प्रमुख खाणी सुद्धा बघू आपण कुठे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये प्रमुख खाणी म्हणाल तर सिंधुदुर्गमध्ये आहेत, गडचिरोलीमध्ये आहेत, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर. सिंधुदुर्गमध्ये कुठं तर रेडी, बंडपेटा, देवगेत आणि बांदा. तर या ठिकाणी आपल्याला लोह खनिजाच्या खाणी आढळतात. ओके, तर विचारू शकतात हे लोकेशन कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं. गडचिरोलीमध्ये देवळगाव, सूरजगड तर इथं लोह खनिजाच्या खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये लोहारा हे ब्रह्मपुरी, त्यानंतर आसोला, राजूर आणि पिंपळगाव, चिमूर. तर या चिमूर तालुक्यामध्ये पिंपळगाव इथं चंद्रपूरमध्ये आपल्याला लोह खनिजाच्या खाणी आढळतात. गोंदियामध्ये आंबे तलाव, ओके, आणि नागपूरमध्ये भिवापूर तर या ठिकाणी आपल्याला लोह खनिजाच्या खाणी आढळतात. तर हे महत्त्वाचे पॉईंट होते, आपल्याला विचारू शकतात. हाय लेवलचे प्रश्न याच्यातून बनतात, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित नोट्स बनवायचे. तर आता आपण एक नवीन खनिज बघूया आणि ते म्हणजे बॉक्साईट. तर बॉक्साईटचं तुम्हाला जगामधलं डिस्ट्रीब्युशन समोर दिसतंय. सगळ्यात जास्त बॉक्साईटचे साठे ऑस्ट्रेलियामध्ये बघायला भेटतील, त्याच्यासमोर एक मोठा सर्कल सुद्धा दाखवलेला आहे. त्याच्यानंतर चायनामध्ये, त्यानंतर ब्राझील, गयाना आणि मग भारत. तर अशा पद्धतीने बॉक्साईटचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आपल्या देशामध्ये जर बॉक्साईटचं डिस्ट्रीब्युशन बघाल तर ओडिशा या राज्यामध्ये एकूण बॉक्साईटच्या 52% बॉक्साईटचे साठे आपल्याला आढळतील. ओडिशा 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर गुजरात, त्याच्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्र. ओके, छत्तीसगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 5% साठे आपल्याला बॉक्साईटचे दिसतील. मात्र बॉक्साईट प्रोडक्शनमध्ये महाराष्ट्र चांगल्या लेवलला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या देशाच्या एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात 21% बॉक्साईटचं उत्पादन घेतलं जातं. ओके, त्याच्यामुळं बॉक्साईट अवेलेबल असणं आणि त्याच्यातून उत्पादन करून घेणं याच्यामध्ये फरक आहे. अवेलेबिलिटी सगळ्यात जास्त ओडिशामध्ये 52% बॉक्साईट आहे तिथं, मात्र आपण महाराष्ट्रामध्ये बॉक्साईटचं जे उत्पादन आहे हे 21% करतो. ओके, तर आपण भारत चांगल्या स्टेटला आहे बॉक्साईट लेवलमध्ये, त्याच्यामुळे आपण एक्सपोर्ट सुद्धा करतो बॉक्साईट. कुठल्या कुठल्या देशांना करतो असं जरी विचारलं तरी तुम्ही लक्षात ठेवा, फक्त इटलीला करतो, युकेला करतो, जर्मनी आणि जपान. इटलीला एक 60%च्या आसपास आपण एक्सपोर्ट करतो, म्हणजे सगळ्यात जास्त आपण इटलीलाच एक्सपोर्ट करतो. ही जी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतोय ती व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन सुद्धा करा. ओके, बॉक्साईट आणि आपल्या महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर जांभा खडकाच्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे सापडतील. ओके, महाराष्ट्रात बॉक्साईटचे एकूण 126 दशलक्ष टनाचे साठे आहेत. ॲल्युमिनियम हा जो एक धातू आहे हा आपण बॉक्साईटपासूनच बनवतो आणि चांगल्या प्रकारच्या बॉक्साईटमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचं जे प्रमाण असतं हे निम्म्याहून जास्त असते. ओके, म्हणजे आपल्याला जर चांगल्या क्वालिटीचं बॉक्साईट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण जे आहे हे 50% जास्त असते. महाराष्ट्रातील 80% जो बॉक्साईट आहे हा अशाच प्रकारचा सापडतो ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या क्वालिटीचा बॉक्साईट सापडतो जेणेकरून आपण त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं ॲल्युमिनियम बनवाल. एकूण 2014-15चा आर्थिक वर्षाचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रात बॉक्साईटचे उत्पादन हे 24 लाख टन एवढं केलं होतं आपण. ह्याची जर अमाऊंट बघितली तर 180 कोटी रुपये एवढं एक आपण 2014-15 या फायनान्शियल इयरमध्ये बॉक्साईटचं उत्पादन केलं आहे. ओके, बॉक्साईटच्या आपण प्रमुख खाणी बघूयात कुठल्या क्षेत्रामध्ये. तर कोल्हापूर, त्याच्यामध्ये वाटंगरी, नंतर शाहूवाडी, चंदगड, त्यानंतर राधानगरी, चितळे. तर या ठिकाणी आपल्याला कोल्हापूरमध्ये बॉक्साईटच्या खाणी आढळतील. रत्नागिरीमध्ये सुद्धा आंबाघाट, त्यानंतर दापोली व मंडणगड तर या ठिकाणी रत्नागिरीत साठे आहेत बॉक्साईटचे. रायगडमध्ये सुद्धा आहेत,
सांगलीमध्ये, सिंधुदुर्ग, सातारा, पालघर आणि अहमदनगर. अहमदनगरमध्ये नानर इथं या बॉक्साईटच्या खाणींचे साठे आहेत. ओके, तर हे सगळे पॉईंट बॉक्साईटशी रिलेटेड होते, अतिशय महत्त्वाचे होते, सगळेच्या सगळे तुम्ही नोट डाऊन करा. आता आपण पुढचा एक खनिज साठा बघूया, तो म्हणजे चुनखडी. तर हा पण एक महत्त्वाचा आहे आणि याची सुद्धा महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने देणगी भेटलेली आहे. ओके, तर चुनखडीला आपण लाईमस्टोन सुद्धा म्हणतो. लाईमस्टोन ॲक्च्युली हा कॅल्शियम कार्बोनेट, त्यानंतर मॅग्नेशियम अशा प्रकारचे जे मिक्सचर असतं याच्यापासून लाईमस्टोन बनतो. लाईमस्टोनमध्ये छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, आयर्न ऑक्साईड, फॉस्फरस, त्यानंतर सल्फरसुद्धा असतं. तर लाईमस्टोनमध्ये एवढा कंटेंट आहे, त्याच्यामुळे लाईमस्टोनचं जे महत्त्व आहे हे खूप जास्त असतं. आणि लाईमस्टोन आपण बघतो की बऱ्याच क्षेत्रामध्ये यूज केलं जातं. जसं की समजा जर सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तिथं सुद्धा आपल्याला लाईमस्टोनचा वापर केला जातो. त्यानंतर आयर्न, स्टील इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापर केला जातो. 75% जे लाईमस्टोन आहे याचा वापर आपल्या सिमेंट कारखान्यांमध्ये केला जातो. त्यानंतर 16-17% त्याचा वापर आपण आयर्न आणि स्टील इंडस्ट्रीजमध्ये करतो. ओके, आणि 4 ते 5% आपण वापर याचा केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करतो. ओके, लाईमस्टोनचा नंतर सुद्धा वापर आपण पेपरमध्ये, त्यानंतर फर्टिलायझर्समध्ये इथं आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने लाईमस्टोनबद्दल एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे, थोडं जनरल नॉलेजसाठी माहिती असू द्या. मध्य प्रदेशमध्ये लाईमस्टोनचे सगळ्यात जास्त साठे आहेत. ॲक्च्युली 3/4 पेक्षा जास्त जर साठे आपण म्हणजे एक नियर अबाउट 75% साठे आपल्या मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटका, आय गेस की परत गुजरातमध्ये सुद्धा आणि छत्तीसगड, तर या राज्यांमध्ये 75% जास्त हे लाईमस्टोनचे किंवा आपल्या चुनखडीचे साठे आहेत. सगळ्यात जास्त मध्य प्रदेशमध्ये आहेत. तर मध्य प्रदेश एकट्या मध्य प्रदेशमध्ये 16% हे चुनखडीचे साठे आपल्याला बघायला भेटतील किंवा चुनखडी तिथे अवेलेबल आहे. नियर अबाउट आपल्या देशातल्या एकूण चुनखडीच्या 16%. ओके, त्याच्यामुळं मध्य प्रदेशमध्ये चुनखडीचं उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने घेण्यात येतं. आणि चुनखडीनंतर त्याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणामध्ये एक मॅग्नेशियमचं प्रमाण जर आढळलं, 10% जर मॅग्नेशियम त्याच्यामध्ये जास्त असेल तर त्याला आपण डोलोमाइट सुद्धा म्हणतो. ओके, जो डोलोमाइट आहे हा लाईमस्टोनचाच एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण हे 10% जास्त असतं. तर हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. राजस्थानमध्ये सुद्धा लाईमस्टोन जास्त पद्धतीने, मध्य प्रदेश नंतर राजस्थान आहे, राजस्थान नंतर आंध्र प्रदेश आणि गुजरात. ओके, आता आपण महाराष्ट्राशी संबंधित चुनखडीची माहिती जाणून घेऊया. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 1371 दशलक्ष टन एवढे चुनखडीचे साठे आहेत. हे एकूण देशाच्या 9%च्या आसपास आहेत. ओके, तर 9% साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि यातून चुनखडी उत्पादनात महाराष्ट्राचा जो वाटा आहे हा 2%चा आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं उत्पादन होतं चुनखडीचं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 2% एवढा आहे. चुनखडीचे जे प्रमुख साठे आहेत हे विंध्ययन खडकामध्ये आढळतात आणि याचा वापर आपण बघितलाय सिमेंट उद्योगामध्ये जास्तीत जास्त केला जातो. 2014-15 या आर्थिक वर्षामध्ये चुनखडीचं जे एकूण उत्पादन आहे हे 126 लाख टन एवढं घेण्यात आलेलं आहे. त्याची जर आपण पैशामध्ये किंमत बघितली तर 226 कोटी रुपये हे आपल्याला 2014-15 या फायनान्शियल इयरमध्ये चुनखडीकडून मिळालेत. ओके, चुनखडीचे आपण महाराष्ट्रातले प्रमुख साठे बघूयात कुठं कुठं आहे. तर महाराष्ट्रामध्ये नगर, धुळे, सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये चुनखडीचे साठे आढळतात. मात्र जास्त प्रमाणामध्ये साठे नागपूरच्या रामटेक व सावनेर इथं आढळतात. चंद्रपूरमध्ये राजुरा, वडोदा आणि नांदगाव आणि यवतमाळमध्ये केळापूर तालुक्यात चाणाखा या ठिकाणी आपल्याला चुनखडीचे भरपूर प्रमाणात साठे दिसतील. मांजरी, वांजरी आणि राजूर, तर ही गावांची नावं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ही ठिकाणं महत्त्वाची आहेत, जोड्या लावामध्ये विचारू शकतात. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये चुनखडीचे प्रमाण जे आहे हे जास्त आहे. ओके, आता आपण कायनाईट या खनिजाबद्दल माहिती जाणून घेऊया. कायनाईटचा वापर कुठं होतो, कायनाईटचा प्रमाण किती आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. तर कायनाईट हे जे हा जो एक धातू किंवा हा एक जो खनिजाचा प्रकार आहे हा एक स्टँडर्ड टेम्परेचर बेअर करू शकतो, म्हणून आपण त्याचा वापर करतो बऱ्याच ठिकाणी. जसं की ग्लास म्हणजे काच, त्यानंतर सिमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापर केला जातो. मेट्रोलॉजिकल सिरॅमिक बनवण्यासाठी सुद्धा आपण या कायनाईटचा वापर करतो. आणि जगातलं जे प्रमाण आहे कायनाईटचं याच्यामध्ये भारत हा टॉपवरती आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये कायनाईट हे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सापडतं. ओके, ह्याचे वेगवेगळे ग्रेड असतात आणि हायर लेवलची जी ग्रेड आहे
हे ॲल्युमिनियमवरती डिपेंड असतं. ॲक्च्युली ॲल्युमिनियमचं जर प्रमाण चांगलं असेल तर ते हायेस्ट ग्रेड मानला जातो. तर आपल्या देशामध्ये हायेस्ट ग्रेडचा हा कायनाईट धातू सापडतो, जो की जगामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त प्रमाणात देशामध्ये आपल्याच देशामध्ये सापडतो. झारखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक हे लार्जेस्ट प्रोड्युसर आहेत ह्या कायनाईट धातूचे. ओके, तर झारखंड हा सगळ्यात लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे एक नियर अबाउट 60% हे साठे झारखंडमध्ये आपल्याला बघायला भेटतील. ओके, आणि याच्यामध्ये इम्प्युरिटीज बिलकुल नसतात. एक 95 ते 97 पद्धतीचा शुद्ध पद्धतीचा हा कायनाईट धातू झारखंडमध्ये सापडतो. दुसऱ्या नंबरला आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 14.5% एवढ्या टोटल साठ्यांपैकी 14.5% साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, आणि सगळ्यात जास्त ते मोस्टली भंडारा जिल्ह्यामध्ये मोडतात. कायनाईटचा वापर हा हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी, सिमेंट उद्योगांसाठी, वीज उपकरण तयार करण्यासाठी, रसायन उद्योगांमध्ये, काचकामांमध्ये केला जातो. ओके, महाराष्ट्रामध्ये एकूण 3.20 दशलक्ष टनाचे साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत कायनाईटचे, जे की देशाच्या आपण मगाशी बघितलं एक 14.5च्या आसपास एवढे देशाच्या साठ्यांपैकी आहे. महाराष्ट्राच्या 2014-15 या आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर 6,000 टन इतकं उत्पादन आपण या कायनाईट धातूचं महाराष्ट्रात केलेलं आहे, ज्याची जर किंमत बघितली तर 1.78 कोटी रुपये एवढी होईल. मुख्य साठे हे भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतात. ओके, आता आपण मॅग्नीज या खनिजाबद्दल सगळी महत्त्वाची इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मॅग्नीज खनिजाच्या सोर्सचा जर विचार केला, म्हणजे आपले जे रिझर्व्स जर बघितले तर जगामध्ये आपल्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. एक नंबरला झिम्बाब्वे. तर झिम्बाब्वेमध्ये एक नंबर म्हणजे सगळ्यात जास्त पद्धतीत आपल्याला मॅग्नीज सापडेल तिथं. ओके, मात्र जर प्रोडक्शनचा विचार केला, म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून खाणकाम करून त्याला बाहेर काढण्याचा जर नंबर बघितला तर आपल्या देशाचा 5वा क्रमांक लागतो. एक नंबरला प्रोडक्शनमध्ये आहे चायना, त्याच्यानंतर गॅबॉन, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे 4 देश टॉपला आहेत. भारत 5व्या क्रमांकाला येतो. मात्र भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात किंवा जगातल्या एकूण साठ्यांपैकी 2 नंबरला आपल्या देशाचा नंबर लागेल. ओके, 1 नंबरला आहे झिम्बाब्वे आणि 2 नंबरला आहे भारत. भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही अशी 2 राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये एकूण जे आपल्या देशाचं प्रोडक्शन आहे मॅग्नीजमध्ये त्याच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये प्रोडक्शन होतं. ओके, तर हे इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका त्याला. आणि महाराष्ट्र आपल्या देशामध्ये मॅग्नीजचा वापर कशाकशासाठी होतो तर ब्लिचिंग पावडर, इन्सेक्टिसाइड्स, पेंट्स आणि बॅटरीज हे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपल्या या मॅग्नीजचा वापर केला जातो. आपल्या देशामध्ये साठ्यांचा जर विचार केला तर ओडिशामध्ये मॅग्नीजचे साठे सगळ्यात जास्त आहेत. 44% मॅग्नीज हे आपल्याला ओडिशामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर कर्नाटकमध्ये 22%, मध्य प्रदेशमध्ये 13% आणि महाराष्ट्रामध्ये 8%. तरीसुद्धा प्रोडक्शनमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, कारण प्रोडक्शनमध्ये आपलं उत्पादन जे आपलं प्रोडक्शन आहे हे नियर अबाउट 27% आहे. आपल्या देशामध्ये जेवढं प्रोडक्शन होतं मॅग्नीजचं त्याच्यापैकी 27% वाटा हा महाराष्ट्राचा असतो. ओके, तर काही काही बुक्समध्ये जे आपले MPSCचे रेफरन्स बुक आहेत काही काही वेगवेगळ्या प्रकाशनांचे, त्यांनी चुका केलेल्या आहेत बऱ्याच. त्यांनी महाराष्ट्रामध्ये एकूण 40% साठे आहेत मॅग्नीजचे असे सांगितले. तर मॅग्नीजचे साठे हे सगळ्यात जास्त ओडिशामध्ये 44%, महाराष्ट्रामध्ये फक्त 8% आहेत. आणि हे मी नाही सांगत, हे NCERTचे बुक्स सांगतात. 9वीचे NCERTचे बुक्स घ्या, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन डिटेल दिलेली आहे. ओके, आणि आपण सुद्धा NCERT आपल्या प्रोजेक्टमध्ये कव्हर करणार आहे. तुमच्यासाठी तिथं एवढं डिटेलमध्ये असेल की तुम्ही जॉग्राफी परत कधी आयुष्यामध्ये विसरणारच नाही. ओके, एवढ्या चांगल्या पद्धतीने एवढी क्लिअर इन्फॉर्मेशन आपण तिथून शेअर करणार आहे. मात्र त्याच्यासाठी थोडासा वेळ आहे, तोपर्यंत थोडे पेशन्स ठेवा आणि सेल्फ स्टडीवरती फोकस ठेवा. ओके, आता आपण मॅग्नीजचे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं साठे आहेत हे बघूया. तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत, नागपूरच्या रामटेकमध्ये सुद्धा मॅग्नीजचे साठे आहेत. ओके, तर समोर जे दिलेले ठिकाणं ते तुम्ही लक्षात ठेवा, ह्याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयोग होईल. मॅग्नीजचे साठे महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये जास्त पद्धतीत सापडतात. मॅग्नीजचं जे साठा आहे किंवा मॅग्नीज कुठल्या खडकांमध्ये सापडतात असं सुद्धा विचारू शकतात. कुठल्या खडकांमध्ये सापडतात तर मॅग्नीज हे शिस्ट, निस्ट आणि गोंदामाइट तर या प्रकारच्या खडकांमध्ये मॅग्नीज सापडतात. ओके, आणि एकूण 2014-15 या आर्थिक वर्षाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण मॅग्नेजचे जे उत्पादन आहे हे 6.79 लाख टन एवढं झालंय. जर
किंमत आपण रुपयांमध्ये बघितली तर नियर अबाउट 575 कोटी रुपये एवढे आपल्याला 2014-15 या फायनान्शियल इयरमध्ये भेटलेत. ओके, मॅंगनीजचा वापर आपण बघितलाय. उच्च प्रतीचा पोलाद तयार करण्यासाठी सुद्धा मॅंगनीजचा वापर केला जातो. कलर तयार करणे, काचकम, बॅटरी, तर इथे सुद्धा आपल्याला मॅंगनीजचा वापर करायला लागतो. ओके, आता आपण डोलोमाइट हा एक नवीन खनिज प्रकार आहे, तो पण बघूया. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, लाईमस्टोनमध्ये जर 10% मॅग्नेशियम जास्त असेल तर त्याला आपण डोलोमाइट म्हणतो. तर डोलोमाइटमध्ये एकूण नियर अबाउट 45% प्रमाण जे आहे हे मॅग्नीजचं असतं. तर याचा उपयोग सुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो, जसं की पोलाद निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. जो मुख्य उपयोग आहे हा पोलाद निर्मितीसाठीच केला जातो. एक नियर अबाउट 90% डोलोमाइट हे पोलाद निर्मितीसाठी वापरलं जातं आणि 10%च्या आसपास हे खत कारखान्यांमध्ये वापर केला जातो. ओके, हे लक्षात ठेवा. ओरिसा हे एकमेव असं स्टेट आहे की जिथं खूप जास्त पद्धतीत डोलोमाइट आपल्याला आढळेल. ओडिसा आणि छत्तीसगड, तर इथं डोलोमाइटचं प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये हा डोलोमाइटचं प्रमाण सापडेल, रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे आणि यवतमाळमध्ये. देशातील एकूण उत्पादनाच्या आपल्या देशामध्ये फक्त 1% उत्पादन ह्या डोलोमाइटचं होतं. ओके, तर हे जे पर्सेंटेज असतं हे महत्त्वाचं आहे. जोड्या लावामध्ये विचारू शकतात किंवा क्रमामध्ये लावा असं म्हणतील, त्याच्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की जे आपलं डोलोमाइट आहे तर ह्याचं जे उत्पादन आहे आपल्या देशामध्ये त्याच्या आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये 1% होतं. पुढचा एक खनिज बघू आपण, तो म्हणजे क्रोमाइट. तर क्रोमाइट जो धातू आहे तर हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी आढळतो. ह्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. जसं की जे महागडे खडे असतात तर या खड्यांच्या प्रोसेसमध्ये ह्या क्रोमाइटचा वापर केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सामान्य दर्जाचा म्हणजे एक लो क्वालिटी म्हणू शकतो आपण त्याला, अशा प्रकारचं क्रोमाइट सापडेल. आणि एकूण क्रोमाइटच्या उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त ओडिशामध्ये होतं प्रोड्यूस. ओडिशामध्ये एक नियर अबाउट 99% हे क्रोमाइटचं ओव्हर्स आहेत किंवा प्रोडक्शन तिथं केलं जातं. ओके, आणि कर्नाटकमध्ये त्यानंतर सेकंडला कर्नाटक आहे. ओके, तर क्रोमाइटचा उपयोग आपण स्टेनलेस स्टीलमध्ये सुद्धा केला जातो. स्टेनलेस स्टील, त्यानंतर जे गंजण्याला रेजिस्ट करतात म्हणजे कोरोजन रेजिस्टन्स असतो, तर इथं सुद्धा आपण अलॉय म्हणून या क्रोमाइटचा वापर केला जातो. ओके, तर हे महत्त्वाचे पॉईंट होते. महाराष्ट्रामध्ये कुठं आढळतात असं जरी विचारलं तर महाराष्ट्रामध्ये हे भंडारामध्ये मौनी, नागपूरमध्ये टाका आणि सिंधुदुर्गमध्ये वादगे, तर या ठिकाणांमध्ये क्रोमाइटचे प्रमुख साठे आढळतील. ओके, तर अशा पद्धतीने आपण सगळे महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे खनिज संपत्ती ही कव्हर केलेली आहे. काही बरेच असे अनेक खनिजे सुद्धा आहेत जे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आढळतात, जसं की तांब हे आपल्याला ठाणे, वासना, हे नागपूर, तर या ठिकाणी आपल्याला तांबे आढळेल. टंगस्टन सुद्धा नागपूरमधल्या खोबना आणि अगरगाव, तर इथं आपल्याला टंगस्टन आढळेल. संगमरवर सुद्धा आपल्याला नागपूर, अहमदनगरमध्ये आढळतो. त्यानंतर सिझियम हा गोंदिया आणि भंडारा. जिप्सम पुणे जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला भेटेल. अभ्रक हे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली, त्याचबरोबर गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला भेटेल. आणि चिनी माती सुद्धा रत्नागिरी आणि कोल्हापूर, तर या ठिकाणी असे जे वेगवेगळे बाकीचे जे सोर्स आहेत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा, विचारू शकतात एक्झाममध्ये. तर अशा पद्धतीने आपण जी खनिज संपत्ती ही अगदी डिटेलमध्ये बघितली आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. आणि मी बरेच बघतो की विद्यार्थी एकमेकांना हेल्प करतात, एकमेकांचे डाऊट क्लिअर करतात. तर अशा पद्धतीने तुम्ही एकमेकांची मदत करत राहा. सोपे सोपे प्रश्न असतील तर एकमेकांना आन्सर करत जा, त्याच्यातून नॉलेज शेअर करत जा. ओके, तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.